और हमारे में पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया उस त्याचा योजनाताई ठोकळ आए हैं. त्यांना भाजपामध्ये पाठवा की शिवसेनेमध्ये पाठवा की त्यांना अयोध्यात पाठवा की त्यांना बुद्धगयेत पाठवा, या इकडे या. तर त्या जिकडे जातील तिकड्या तशाच आहेत, त्यांचा कलर नाही, त्या एव्हरग्रीन आहेत. तर अशा योजनाताई ज्या भिक्खू संघावर मातृवत प्रेम करतात, मातृवत म्हणजे आईसारखं प्रेम करतात भिक्खू संघावर, आणि भिक्खू संघाला भोजनदान, अर्थदान आणि भिक्खू संघाचा सन्मान करतात. त्यांचाही भिक्खू संघ खूप मनापासून सत्कार करत आहेत. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभाव सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु. मैं आपको सबको बोध गया मुक्ति आंदोलन की बधाई देंगे. वंदावी म्हणते जी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज इतक्या मोठ्या प्रमाणावर इथे भिक्खू संघ आहे, त्या भिक्खू संघाला मी वंदन करून सांगते की आपण सर्वांनी एकजुटीने जर मैदानात उतरलो तर महाबोधी महाविहार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे. कारण आज तिथे चॅन्टिंगचा प्रोग्राम चालू आहे. त्या प्रोग्रामला आम्ही मागच्या वर्षी होतो आणि भंतेजींसोबत होतो. जगातून लोक येतात तिथे. आपण बुद्धगयेला गेलं पाहिजे. भगवान बुद्धांना तिथे ज्ञानाचा साक्षात्कार झाला, ती भूमी मुक्त केली पाहिजे आणि यासाठी महाबोधी महाविहार आपल्याला मुक्त करायचं आहे. आपल्याला सर्वांना एकजुटीचा विजय जिंकायचा आहे. बाबासाहेबांनी जसं काळा राम मंदिराचा सत्याग्रह केला त्यापेक्षा जास्त मोठ्या पद्धतीने आपण हा आंदोलन करून आणि आपलं विहार आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे आणि आपण ते घेणारच आहोत. असं भिक्खू संघाला आम्ही सांगतो की आम्ही आमच्या माता भगिनी, बंतेजी सर्वात जास्त आमच्या भगिनी पुढे असतात धम्माच्या कार्यामध्ये. मी ज्या ज्या विहारांमध्ये काम करते, ज्या ज्या विहारांमध्ये जाते, कोण कुठल्या पक्षात आहे, कुठल्या गटातटात आहे, पण धम्माच्या कामासाठी आम्ही सगळे एक संघ आहोत हा शब्द तुम्हाला देतो आणि मी इथेच थांबते. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, नमो बुद्धाय.